नमस्कार मित्रांनो, अजित खेतले, इन्फॉर्मॅटिक मॅनेजमेंट कन्सल्टिंग. आता आपण बघत आहोत की चायनाने जे टॅरिफ वाढवले, अमेरिकेने आधी वाढवले, त्याचा आपल्या डोमेस्टिक किंवा आपल्या इंडियाच्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये काय फरक पडतो. ह्याचं ॲनालिसिस जर आपण केलं तर ह्याचा एक ॲडव्हान्टेज घेऊन असं होऊ शकतं की आपल्या भारतामध्ये जसं मेक इन इंडिया, तसं प्रत्येक प्रोडक्ट हे भारतामध्ये जर बनलं तर त्याला एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला जो टॅक्स द्यावा लागेल चायनामध्ये, तो न देता आपणच हा प्रोडक्ट आपल्या भारतामध्ये वापरू शकतो. जेणेकरून आपण चायनाचा इम्पोर्ट कमी करू, आपण आणखी कुठल्या देशाचा इम्पोर्ट कमी करू. तर ह्याचा जो ॲडव्हान्टेज आहे हा आपण भारतीयांनी घ्यायला हवा. त्याचबरोबर गव्हर्नमेंटने, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, स्टेट गव्हर्नमेंट असो, जी MSME आहे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, स्टार्टअप आहेत, करेक्ट आहे, पण MSME जी आहे, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहे, ती का बंद पडते. ह्या GSTमुळे काही त्याच्यावरती असा वेगळा काही असं भार पडला आहे का, की GST लायबिलिटीज त्यांच्याकडे निर्माण होत आहेत, त्यांना बंद करायची वेळ येते. ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी सरकारने करून हा जो काही टॅक्सेशनचा भाग आहे, जो अमेरिकाने आणि चायनाने जो केलेला आहे, ह्याचा ॲडव्हान्टेज घेऊन आपल्या भारताला सेंट्रल गव्हर्नमेंटने काही अशा तरतुदी, खास करून स्मॉल स्केल इंडस्ट्रीज यांना देणं गरजेचं आहे. तरच स्मॉल स्केल इंडस्ट्रीज जी आता GST म्हणा किंवा कोरोना म्हणा, या सगळ्या गोष्टींमुळे जी बऱ्या प्रमाणात कमी पडलेली आहे, ती वर येऊ शकते. धन्यवाद मित्र, धन्यवाद.